चला त्यानंतर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी पाहिली. आता आपल्याला काय पाहिजे? अपूर्णांकाचा गुणाकार. सगळ्यात सोपा भाग अपूर्णांकाचा गुणाकार. इथे काही छेद समान करायची आवश्यकता नाही ना काय नाही. तर पहा अपूर्णांकाचा गुणाकार. तर गुणाकार काय करायचा, कसा करायचा? पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी? 7/5 गुणिले 1/5. तर विद्यार्थी मित्रांनो, अपूर्णांकाच्या गुणाकारामध्ये अपूर्णांकाचा गुणाकार करते वेळी अंश अंश गुणिले अंश म्हणजे अंशांशाचा गुणाकार व छेद गुणिले छेद, छेदाछेदाचा गुणाकार करायचा. अपूर्णांकाचा गुणाकार करते वेळी काय करायचं? सगळ्यात सोपं अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार. मग आपल्याला इथे 7/5 आहे. काय आहे? 7/5 गुणिले 1/4. अंशांशाचा गुणाकार करा. एकाचा अंश 7 आहे, एकाचा अंश 1 आहे. 7 × 1 = 7 आणि छेदाछेदाचा गुणाकार एकाचा छेद 5 आहे, एकाचा छेद 4 आहे. 4×5 = 20. उत्तर काय आलं? 7/20 हे उत्तर आलं. उत्तर काय आलं? 7/20. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. खूप सोपा भाग आहे अपूर्णांकाचा गुणाकार. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? 6/7 गुणिले 2/5. पहा 6/7 गुणिले 2/5. मग आता यांचा गुणाकार करा. या इकडल्या अंशानं इकडल्या छेदाला किंवा त्याच्या छेदाला जर भाग जात असेल तर भाग घालून घ्यायचा, जात नसेल तर मग गुणाकार करायचा. मग काय येईल? 6×2 = 12. 12/35. उत्तर काय आलं? 12/35. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर काय आलं? 12/35 हे उत्तर आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न अवघड नाहीत, प्रश्न एकदम सोपे आहेत. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? 5/9 गुणिले 4/9. 5/9 गुणिले 4/9 या दोघांचा आपल्याला काय करायचे? गुणाकार करायचे. मग काय करा? अंशांशाचा गुणाकार करा. 4×5 = 20. 5 गुणिले 4 छेदामध्ये 9 गुणिले 9. 9×9 = 81. उत्तर काय आलं? 20/81. उत्तर काय आलं? 20/81. चला बऱ्याच जणांचं उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला पुढचा प्रश्न काय आहे? 4/11 गुणिले 2/7. पुढचा प्रश्न काय आहे? 4/11 गुणिले 2/7. या दोन अपूर्णांकाचा गुणाकार करायचे. दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे काय करावं लागेल? अंशांशाचा गुणाकार आणि छेदामध्ये छेदाछेदाचा गुणाकार. अंश काय आहे? 4. 4 गुणिले 2 किती झाले? 4×2 = 8 आणि छेद 11 गुणिले 7 म्हणजे 11×7 = 77. 8/77 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे? 1/5 गुणिले 2/7. 1/5 गुणिले 2/7. 1/5 गुणिले 2/7 या दोघांचं काय करायचे? आपल्याला गुणाकार करायचे. अंशांशाचा गुणाकार 2 × 2 आणि 7 छेद काय आहे? 5 गुणिले 7. 7×5 = 35. उत्तर काय आलं? 2/35 हे उत्तर येईल. उत्तर काय आलं? 2/35. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेतलं. पुढचा प्रश्न काय? 9/7 गुणिले 7/8. पहा 9/7 गुणिले 7/8. आता पहा या ठिकाणी आपल्याला काय होतं विद्यार्थी मित्रांनो? 9/7 गुणिले 7/8. तर या ठिकाणी
हा जो 9/7 आहे ना, हा 7 छेदात आहे आणि इकडला 7 अंशात आहे. मग असं जर एकाचा छेद आणि एकाचा अंश भाग जात असेल तर भाग घालायचा. 7 × 7 7 × 7. आता काय राहिलं, 9 × 1 म्हणजे 9, 8 × 1 म्हणजे 8, म्हणजे 9/8 हे उत्तर येईल आपलं. काय येईल, 9/8 किंवा याला 1.1/8 अशाही पद्धतीनं आपण लिहू शकतो. 9/8 भाग जात असेल तर भाग घालायचा. काही जणांनी गुणाकार केलाय, 9 × 63, छेदामध्ये 7 × 8 = 56, मग त्याला 7 न भाग जातो 63/56 ला. 7 × 9 = 63, 7 × 8 = 56. भाग जात असेल तर भाग घाला, त्याला संक्षिप्त रूप द्या. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 5/6 × 1/5. 5/6 × 1/5. प्रश्न काय आहे, 5/6 × 6/5. 5/6. तर काय करा, एकतर या दोघाचा गुणाकार करा, 6 × 30 आणि छेदामध्ये 6 × 30, 30 × 30, 30 × 30. उत्तर काय आलं, 1. किंवा हे 5/6 × 6/5 इथं संक्षिप्त रूप द्या. हे 6 × 6, 6 × 6, 5 × 5, 5 × 5, म्हणजे काय आलं, 1/1. 1/1. इथं संक्षिप्त रूप दिलेलं सोपं होतं, कारण तिथं आपल्याला कधी कधी गुणाकार खूप मोठा असतो. गुणाकार करून त्याला संक्षिप्त रूप देत बसण्यापेक्षा इथं 6 × 6, मग उत्तर 1/1 म्हणजे उत्तर काय आलं आपलं, 1 आलं. उत्तर किती आलं, 1 आलं. आलं का लक्षात? काय अवघड आहे का ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही. गुणाकार हा सोपा भाग आहे अपूर्णांकाचा. चला त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, 6/17 × 3/2. 6/17 × 3/2. आता काय होतं, हा छेद किती आहे, 2, आणि याचा छेद अंश किती आहे, 6. या 2 न 6 ला भाग जातो, मग भाग घाला. बे 6 काय उरलं, 3/17 × 3/1 म्हणजे 3. मग अंशाचा गुणाकार करा, 3 × 9 आणि 17 × 17 म्हणजे उत्तर काय आलं, 9/17. उत्तर काय आलं आपलं, 9/17. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. चला, लाईक करायला विसरता तुम्ही, लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, तासिका लाईव्ह तासिका पाहता तुम्ही, बरोबर आहे. आणि मग जेवढे मुलं आहेत तेवढे लाईक होत नाही, त्याच्या अर्धे पण व्हायला खूप वेळ लागतो. लाईक करायला विसरता तुम्ही. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला यानंतर याचा पुढचा भाग, चला आपल्याला काय पाहिजे आता, गुणाकार व्यस्त म्हणजे काय. गुणाकार व्यस्त, आपल्याला गुणाकार व्यस्त पाहायचा आहे. खूप सोपा भाग आहे हा. गुणाकार व्यस्त म्हणजे काय, तर गुणाकार व्यस्त म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 असतो, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 असतो तेव्हा त्या संख्या एकमेकीच्या गुणाकार व्यस्त असतात. जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 1 असतो तेव्हा त्या संख्या एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात. आता पहा, 7 × 1/7 हा 7 × 7, 7 × 7 गुणाकार किती आला, 1, म्हणजे 7 आणि 1/7 या दोन संख्या एकमेकीच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत. या दोन संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या आहेत. आलं का लक्षात? व्याख्या काय गुणाकार व्यस्ती, एक लक्षात ठेवा, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 असतो त्या दोन संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात.
चला पहिला आपल्याला काय आहे, खालील संख्यांचे गुणाकार व्यस्त करा. काय करायचे आपल्याला, खालील संख्या जी दिलेली आहे त्यांच्या गुणाकार व्यस्त करायचे. पहिला प्रश्न आहे 7. या 7चा गुणाकार व्यस्त. पहा इकडं 7चा तुम्हाला सगळ्यात सोपी ट्रिक सांगतो याची गुणाकार व्यस्तची. 7चा छेद काहीच नाही म्हणजे काय 1 आहे. मग याचा गुणाकार व्यस्त काय येतो, 7चा गुणाकार व्यस्त, याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. तर गुणाकार व्यस्त म्हणजे विद्यार्थी मित्रांनो छेद उलट करायचं, छेद अंशात घ्यायचा आणि अंश छेदात. म्हणजे 7चा गुणाकार व्यस्त काय येईल, 1/7. चला त्यानंतर आपल्याला 11/3 चा गुणाकार व्यस्त करायचे. 11/3 चा काय करायचे, गुणाकार व्यस्त. मग आता काय येईल याचा गुणाकार व्यस्त, याचा जो छेद आहे त्याला वर न्या अंशामध्ये आणि याचा अंश किती आहे 11, त्याला छेदात आणा. म्हणजे 11/3 चा गुणाकार व्यस्त काय झाला तर 3/11 झाला. आता या दोघाचा जर गुणाकार केला 11/3 गुणिले 3/11, दोघाचा जर पहा इकडं 11/3 गुणिले 3/11, दोघाचा जर गुणाकार केला तर 1 येतो. कसा, हा छेद 11 आहे, 11 × 11, याचा अंश 11 आहे, 11 × 11, 3 × 3 3 × 3 काय राहिलं 1 गुणिले 1 आणि 1 गुणिले 1 म्हणजे 1/1 म्हणजे काय येईल 1 येतं उत्तर. म्हणजे काय येतं 1 येतं. आलं का लक्षात. चला उलट करायचं, छेद अंशात न्यायचा आणि अंश छेदात आणायचा. त्यालाच आपण काय म्हणतो, खाली डोकं वर पाय केल्यासारखं करायचं त्याचं. प्रश्न क्रमांक 3 काय आहे, 5/13 चा गुणाकार व्यस्त करायचे आपल्याला. या 5/13 चा काय करायचे, 5/13 याचा काय करायचे आपल्याला तर गुणाकार व्यस्त करायचे. याचा आपल्याला काय करायचे, गुणाकार व्यस्त. काय होतो गुणाकार व्यस्त 5/13 चा, याचा छेद किती आहे 13, तो अंशात न्या आणि त्याचा अंश किती आहे 5, तो छेदात आणा म्हणजे 13/5. 5/13 चा गुणाकार व्यस्त 13/5. आलं लक्षात. 5/13 चा गुणाकार व्यस्त काय होतो 13/5 होतो. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. चला पहा पुढचा प्रश्न काय आहे, या 2चा गुणाकार व्यस्त करायचे. काय करायचे, 2चा काय करायचे गुणाकार व्यस्त. आता तुम्ही म्हणलात सर छेद अंशात न्यायचा आणि अंश छेदात आणायचा. आता या 2ला तर छेदच नाही, कसं करायचं याला, तर काय करायचं, या कुठल्याही पूर्णांक संख्येला छेद असतोच. किती 1 असतो, प्रत्येकाला छेद असतो कुठल्याही संख्येला 1 असतो. म्हणजे या 2चा छेद किती आहे 1. मग आता याचा जर गुणाकार व्यस्त केला तर काय येतो 1/2. काय येतं 1/2. उत्तर काय येतं 1/2. 2चा गुणाकार व्यस्त 1/2. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. 2चा गुणाकार व्यस्त काय होतो 1/2. आलं का लक्षात. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे, 2/9 चा आपल्याला काय करायचे गुणाकार व्यस्त करायचे. कशाचा, 2/9 चा गुणाकार व्यस्त करायचे आपल्याला. ह्याचा आता या 2/9 चा गुणाकार व्यस्त काय येईल, याचा छेद काय 9, त्याला अंशामध्ये घेऊन चला. छेदाला वर अंशामध्ये घ्या आणि अंश किती आहे 2, त्याला छेदामध्ये आणा. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 9/2 हे उत्तर येईल. 2/9 चा गुणाकार व्यस्त काय येईल 9/2. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न 12/17. 12/17 चा काय करायचा आहे तर गुणाकार व्यस्त करा म्हणते. याचा गुणाकार व्यस्त करायचे याचा आपल्याला. मग आता याचा गुणाकार व्यस्त काय होतो 12/17 चा. 12/17 चा गुणाकार व्यस्त काय होईल, ह्याचा छेद किती आहे 17, तो अंशात जाईल म्हणजे अंश झाला 17 आणि छेद 12 म्हणजे 12/17 चा गुणाकार व्यस्त काय झाला तर 17/12. आलं का लक्षात. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घ्या. लिहून घ्यायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला.
पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 12/17 गुणाकार व्यस्त 17/12. 17/12. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? 6/7 चा गुणाकार व्यस्त करायचे आपल्याला. काय करायचे? 6/7 चा गुणाकार व्यस्त. 6/7 चा काय करायचे? गुणाकार व्यस्त. 6/7 चा गुणाकार व्यस्त काय येईल हो? गुणाकार व्यस्त 6/7 चा. याचा छेद किती आहे? 7. त्याला अंशात घ्या. 7 अंश झाला आणि छेद किती झाला? 6. म्हणजे उत्तर काय आलं? 7/6. 6/7 चा गुणाकार व्यस्त 7/6. 6/7 चा गुणाकार व्यस्त 7/6. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. लिहायला जर वेळ लागत असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जायचंय. पुढचा प्रश्न चला, वट्टमुळा काकडे. चला, पुढचा प्रश्न काय? 7/9 चा गुणाकार व्यस्त. 7/9 चा गुणाकार व्यस्त. आता काय होईल? 7/9 चा गुणाकार व्यस्त 9/7. 9/7. त्याचा छेद किती आहे? 9. तो गेला अंशामध्ये आणि अंश किती आहे? 7. तो कुठं आला? छेदामध्ये. मग 7/9 चा गुणाकार व्यस्त काय झाला? 9/7. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे? 1/10. आता 1/10 चा गुणाकार व्यस्त काय येईल? 10/1 म्हणजेच काय येतं? 10. 1/10 चा गुणाकार व्यस्त काय येतो? 10 येतो. आलं का लक्षात? 1/10 चा गुणाकार व्यस्त 10. आता पुढचा प्रश्न काय दिला? 1/12. आता 1/12 चा गुणाकार व्यस्त काय येतो? 12/1. आता 12/1 म्हणजेच उत्तर काय येतं? तर आपलं 12 येतं. उत्तर काय येतं? 12 येतं. 12/1 म्हणजे उत्तर काय येतं? 12 येतं. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. 2/3 भागिले 1/4. 2/3 भागिले 1/4 बरोबर किती? प्रश्न अवघड नाही. प्रश्न एकदम सोपा आहे. 2/3 भागिले 1/4. पहा, आपल्याला या दोघांचं काय करायचे? 2/3. 2 अपूर्णांक आहेत. पहिला काय आहे? 2/3 भागिले दुसरा आहे 1/4. दोघांचा भागाकार करायचा आहे. मग काय करावं लागेल? हे 2/3 हे भागिलेचं काय होईल? या ठिकाणी गुणिले होईल आणि 1/4 जे आहे त्याची गुणाकार व्यस्त होईल. कारण की अपूर्णांकामध्ये भागाकार करता येत नाही, त्याला गुणाकार करावा लागतो. कधी? हा 4 1/4 चा गुणाकार व्यस्त. 1/4 चा गुणाकार व्यस्त काय येतो? तर 4/1 किंवा 4. 2/3 गुणिले 4. मग आता काय येईल? भाग जातोय का इकडल्या छेदाने तिकडल्या अंशाला किंवा तिकडल्या अंशाने इकडल्या छेदाला जात नाही. मग अंशाचा गुणाकार करा. 4 दुनी 8 आणि छेदाचा गुणाकार करा. 3 1 3. म्हणजे उत्तर काय येईल आपल्याला? 8/3 हे उत्तर येईल. काय येईल? 8/3. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे. प्रश्न अवघड नाही. फक्त या ठिकाणी आपल्याला काय करायचे? भागाकारामध्ये भागाकाराच्या चिन्हाच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह घ्यायचे आणि त्या चिन्हाच्या पुढे जो अपूर्णांक आहे त्याचा गुणाकार व्यस्त करायचा आहे. म्हणजे ह्या 1/4 चा गुणाकार व्यस्त करायचे आपल्याला. आलं का लक्षात? तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 5/9 इथं 5/9 भागिले 2/3 आहे. दुसरा पुढचा प्रश्न काय? 5/9 भागिले 2/3. तर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय करायचंय? ह्या भागिलेच्या जागी गुणिले आणि 2/3 हा जो 2/3 आहे ना याचा गुणाकार व्यस्त करा. याचा काय करा? गुणाकार व्यस्त करा. काय होईल गुणाकार व्यस्त? 3/2.
गुणाकार व्यस्त काय होईल 3/2. मग आता या 3 न 9 ला भाग जातो. 3 एक 3, 3 त्रिक 9. मग काय आलं 5 एक 5 आणि छेदामध्ये 3 दुनी 6. या 3चा आणि 2चा गुणाकार करा. काय आलं 5 एक 5 आणि 3 दुनी 6. गुणाकार केला तर काय आलं 5/6. उत्तर काय मिळालं आपल्याला 5/6. मग 5/9 भागिले 2/3 बरोबर उत्तर काय मिळालं 5/6 हे उत्तर मिळालं. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. हा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे 3/7 भागिले 5/11. 3/7 भागिले 3/7 भागिले 5/11 हा प्रश्न सोडवायचे आपल्याला. तर मग काय करावं लागेल हे 3/7 भागिले 5/11 हे भागिलेच्या ऐवजी गुणिले. हे 5/11 भागिलेच्या चिन्हाच्या पुढे मग याला काय करा याचा गुणाकार व्यस्त करा. याचा काय करा गुणाकार व्यस्त करा. काय येईल त्याचा गुणाकार व्यस्त 11/5. मग उत्तर काय आलं आता काय झालं 3/7 गुणिले 11/5 भाग जातोय का नाही. मग अंशाचा गुणाकार करा 11 त्रिक 33 आणि 7/5 35. उत्तर काय आलं 33/35. उत्तर काय आलं 33/35 हे उत्तर आलं. चला बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्रांनो 11/12 भागिले 4/7. 11/12 भागिले 4/7 हा प्रश्न आपल्याला काय करायचे सोडवायचे. 11/12 भागिले 4/7. मग पहा 11/12 भागिले 4/7. आता आपल्याला काय करावं लागेल हा जो 4/7 आहे याचा गुणाकार व्यस्त करा. याचा काय करा गुणाकार व्यस्त करा. म्हणजे काय 11/12 गुणिले 7/4 गुणिले 7/4. 11/12 गुणिले 7/4 बरोबर काय होईल भाग जातोय का नाही. 11×7 77 12×4 48. उत्तर काय आलं 77/48. उत्तर काय आलं 77/48. उत्तर काय आलं 77/48. हा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न 9/8 भागिले 3/2. 9/8 भागिले 3/2 एकदम सोपा प्रश्न आहे. पहा 9/8 भागिले 3/2 आहे ना. हा जो 3/2 आहे याचा आपल्याला काय करायचा गुणाकार व्यस्त करायचा. याचा काय करावं लागेल आपल्याला गुणाकार व्यस्त. पहा मग काय येईल 9/8 गुणिले 2/3 गुणिले 2/3. 9/8 भागिले गुणिले 2/3. आता भाग जातो पहा 3 न 3 एक 3 3 त्रिक 9. 2 न भाग जातो 8 ला. बे एक बे बे/4 8. मग काय आलं 3 गुणिले 1 3 4 गुणिले 1 4. म्हणजे उत्तर काय आलं आपलं तर 3/4 हे उत्तर आलं. काय आलं 3/4. ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. जर इकडल्या अंशाने इकडल्या छेदाला भाग जात असेल किंवा याच अंशाने छेदाला भाग अंशामध्ये भाग घालू नका किंवा छेदामध्ये घालू नका. एक छेद आणि एक अंश असेल तरच भाग जातो. मग तो छेद या 9चाच का छेद असे ना. आलं का लक्षात. पण छेदाने एकमेकाला भाग घालू नका आणि अंशाने घालू नका. छेद आणि अंश एकमेकाचाही भाग जात असेल तर भाग जातो. चला लाईक करायला विसरता तर तुम्ही लाईक करा. नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला आता आपल्याला काय करायचे 12/16 भागिले 4/6 म्हणजे भागिलेचं गुणिले 4/6चा गुणाकार व्यस्त 6/4. आता या ठिकाणी आपल्याला काय होतंय भाग जातंय कशानं बेनच भाग जाते. 2 8 16 2 12 या 12/16 लाच भाग जाते.
इकडं 6/4 लाच भाग जाते, बेत्रिक 6 बेदुनी 4. मग काय होईल, या दोन्ही बे बेत्रिक 6, मग इथं काय 3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9 आणि 8 गुणिले 1 म्हणजे 8 1 8. म्हणजे उत्तर काय आलं आपलं तर 9/8. 9/8 हे उत्तर येतं. जर तुम्ही 12×72 आणि 16×64 केलं तरी 72/64 ला 8 ने भाग जातो. 8 9 72, 8 8 64, 9/8 हे उत्तर येतं. संक्षिप्त रूप देत चला. कधी कधी तुम्हाला बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी 72/64 हे पर्यायामध्ये उत्तर दिसणार नाही. आलं का लक्षात? चला, बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 10/7 भागिले 14/5. 10/7 भागिले 14/5. 10/7 भागिले 14/5. तर पहा, 10/7 या भागिलेच गुणिले काय 14/5 आहे, याचा गुणाकार व्यस्त काय होईल 5/14. याचा गुणाकार व्यस्त काय होईल 5/14. मग आता पहा, भाग जातोय का, जातोय. या ठिकाणी बे पंचे 10, बे सती 14. मग काय आलं 5 5 25, 5 गुणिले 5 आणि 7 गुणिले 7 म्हणजे 7 7 49. उत्तर काय आलं 25/49 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल 25/49 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे काय असतं, घिगे, सावंत, राणे, जिज्ञासा, समृद्धी, बनसोडे, नलवडे, जाधव, फड, कांबळे, अबूज. चला, बऱ्याच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला. पुढचा प्रश्न काय, 9/4 भागिले 6/5. 9/4 भागिले 6/5. आपल्याला हा भागाकार करायचे. पहा, 9/4 हे भागिलेच याचा 6/5चा गुणाकार व्यस्त करा, काय होईल 5/6. त्याचा गुणाकार व्यस्त काय होईल 5/6. भाग जातोय का, जातोय. या 9ला आणि 6ला 3 ने भाग जातोय. 3 दुनी 6, 3 त्रिक 9. मग काय उरलं वर 3 आणि 5. 3 गुणिले 5 3 5 15. 4 गुणिले 2 4 दुनी 8. 15/8 हे उत्तर येईल. काय येईल 15/8 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चला, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला, पुढचा प्रश्न काय पहा, 2/7 मध्ये किती वेळा 2/7 मिळवल्यास उत्तर 2 येईल. प्रश्न अवघड नाही, प्रश्न एकदम सोपा आहे. पहा, 2/7 मध्ये 2/7 किती वेळा मिळविल्यास उत्तर 2 येईल. तर पहा, तुम्हाला मी 2 पद्धतीने सांगतो हा प्रश्न. काय करायचा, 2/7 मध्ये 2/7च मिळविल्यास म्हणते त्यानं, किती वेळा मिळविल्यास. मग काय येईल याच, आपण अशा 2 समजा आपण काय केला, x वेळा मिळविला. आपण काय केला, x वेळा मिळविला.
2/7 मध्ये 2/7 किती वेळा, हे 2/7 मध्ये हे 2/7 किती वेळा, x वेळा, मग ह्याला गुणिले x, बरोबर उत्तर काय येईल म्हणते, 2 येईल म्हणते. उत्तर काय येईल म्हणते, 2 येईल म्हणते. मग आता 2/7 इमोजी टाकू नका रे चिवरे, अधिक गुणाकार करा अंशांशाचा 2 गुणिले x म्हणजे 2x छेदामध्ये 7 बरोबर काय येईल 2. आता या दोघाचा छेद काय आहे, समान आहे. छेद काय आहे, समान आहे. मग अंशाची बेरीज करा, 2 अधिक 2x छेद 7 बरोबर 2. म्हणजे 7 काय होईल, हे असं होईल 2 अधिक 2x. 7 इथं भागिले होतं, बरोबरच्या पुढे जाऊन काय झालं, त्यानं गुणिले झालं. म्हणजे त्या 2 ला काय झालं, त्यानं गुणिले झालं. आलं लक्षात. मग आता इथं काय करावं लागेल आपल्याला, पहा 2x बरोबर 2 गुणिले 7, हे जे 2x बरोबर 7 दुनी 14, हे जे 2 अधिक होतं ते इकडे येऊन काय झालं, वजा झालं. मग 2x बरोबर 12 आणि x बरोबर 12, हे 2 गुणिले होतं ते इथे येऊन काय झालं, भागिले झालं. 2 गुणिले होतं ते इथे येऊन काय झालं, भागिले झालं. मग काय होईल, बे 1 बे, बे सकम 12, x बरोबर 6, म्हणजे 6 वेळा जर मिळविलं तर काय येते, उत्तर 2 येईल म्हणते. 2/7 मध्ये 2/7 हा पूर्णांक जर 6 वेळा मिळविला तर उत्तर त्याचं काय येईल म्हणते, 2 येईल म्हणते. आलं का लक्षात. काय अवघड आहे का, हो काहीच अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे. चला पहा, ह्याला दुसरी एक ट्रिक आहे. काय आहे ट्रिक, आता ट्रिक सांगतो तुम्हाला. ट्रिक काय आहे पहा, छेद जर समान 2/7 मध्ये 2/7च मिळविलाय म्हणजे सारखाच आहे आपण, छेद भागिले अंश गुणिले बेरीज हे कंस बंद आणि ह्याच्या बाहेर -1 कंसाच्या बाहेर -1, हे -1 आहे. छेद किती आहे ह्याचा, 7, छेद 7, अंश भागिले अंश किती आहे 2, गुणिले बेरीज किती त्या म्हणते 2, हे कंसामध्ये पहा, आणि -1, हे बे 1 बे 7 - 1 बरोबर काय आलं, 6 वेळा. ही काय आहे, ट्रिक आहे. चला काय म्हणते बाबा कोण, धारा, संस्कृती धारा, काय झालं, तोगरगे. चला काय करता, तुमच्याकडून काही चुकलं की डायरेक्ट इथे टाकता का नाही, चुकलं पहा, कधी चुकत पण असेल. काय आहे माहिती का, 2/7 मध्ये किती वेळा 2/7 मिळविल्यास उत्तर 2 येईल. किती वेळा म्हणजे तुम्हाला सांगतो, इकडे बघा, हे काय आहे, या 2/7 मध्ये, या 2/7 मध्ये हे अधिक 2/7 अधिक 2/7 अधिक 2/7 अधिक 2/7, 1 2 3 4 अधिक 2/7 5 अधिक 2/7, या 2/7 हा आहे. ह्याच्यामध्ये 2/7 किती मिळविल्यावर उत्तर 2 येईल म्हणते. म्हणजे 1 2 3 4 5 6 वेळा मिळविला. मग बेरीज करा, बोंडगे इकडे बघा, मानवी बेरीज करा. छेद समान आहे, किती आहे छेद समान, 7 आहे सगळ्याचा. मग छेद समान या ठिकाणी छेद समान आहे, अंशाची बेरीज करा, 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2, 1 2 3 4 5 6, हे 7 वेळेस आहे. घेतलं 2 2 4 4 2 6 6 2 8 8 2 10 10 2 12 12 2 14 14/7, 14/7 आलं म्हणजे 7 न भागाला 7 1 7 7 2 14, किती आलं 2 आलं. म्हणजे किती वेळा मिळवला आपण या 2/7 मध्ये, 2/7 हा 6 वेळा मिळविला. 1 2 3 4 5 6 वेळा. मग किती वेळा मिळविला, ह्याच्या ऐवजी आपण तिथे x घेऊन केलं,
नसेल तर ट्रिक आहे, छेद भागिले अंश गुणिले बेरीज वजा 1. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. ज्यांना समजलं नाही असाच आहे हा प्रश्न, त्यांना हा प्रश्न समजेल. ज्यांना तो समजला नाही त्यांनी लक्ष द्या इकडं. तुम्ही काय करता, लक्ष तुमचं चॅट मध्ये असतं, लक्ष देत नाही. चला 1-2 प्रश्न आहेत तसेच. पहा इकडं, 1/6 मध्ये किती वेळा 1/6 मिळविल्यास उत्तर 1 येईल. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, उत्तर 1 येण्यासाठी छेदामध्ये आणि अंशामध्ये सारखा अंक असला पाहिजे. आता छेदामध्ये काय आहे, 6 आहे. अंशामध्ये 6 येण्यासाठी अंश छेद सगळ्याचा समान, अंशामध्ये 6 येण्यासाठी इथला अंश काय 1 आहे, ह्याच्यामध्ये पुन्हा 5 मिळवावं लागतील तेव्हा 6 येईल. म्हणजे 5 वेळा मिळविल्यास येईल. पहा हे 1/6 हे दिलेलं इथला हा, आणि किती वेळा मिळवायचे आता, हे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 वेळा. छेद समान आहे, समान असलेला छेद समान घेतला, अंश अंशाची बेरीज करा. 1 2 3 4 5 6, हे 6 1 6 6 1 6, उत्तर काय आलं 1. मग किती वेळा मिळविला हो आपण, 5 वेळा मिळविला. किती वेळा मिळविला, 5 वेळा मिळविला. आलं का लक्षात? मग यालाच आपण काय केलेलं आहे, या 1/6 मध्ये हे मध्ये आधी किती 1/6 किती वेळा, किती वेळाच्या ऐवजी आपण x घेतले, आपल्याला माहिती नाही म्हणून x वेळा, म्हणजे हे गुणिले करावं लागेल. बेरजेचं संक्षिप्त रूप म्हणजे गुणाकार आहे. आणि पहा मग हे आपण जर इथं 1 + 1 + 1 + 1 असं घेण्याच्या ऐवजी आपण जर त्याला डायरेक्ट जर गुणलं, 2 + 2 + 2 असं, पहा इकडं 2 + 2 + 2 असं 3 वेळेस लिहिले. मग किती आली बेरीज ह्याची, 6. मग या 2 ला जर 3 न गुणलं तर 6 येते. मग बेरजेचं संक्षिप्त रूप काय आहे, गुणाकार आहे. मग किती वेळा, तर x वेळा. मग उत्तर काय येईल, 1. मग काय करा, छेद 1/6 अधिक अंशांशाचा गुणाकार x गुणिले 1 x, छेदामध्ये 6 बरोबर 1. मग काय होईल, या ठिकाणी छेद समान आहे, समान असलेला छेद घेतला 6, अंशांशाचा गुणाकार म्हणजे बेरीज करा, 1 अधिक x बरोबर 1. मग हे x अधिक 1 बरोबर 6 गुणिले 1, हे 6 भागिले होतं, तिकडे जाऊन काय झालं, गुणिले झालं. मग काय होईल, हे x बरोबर हे 6 1 6, इथं अधिक 1 होतं, पुढे जाऊन वजा झालं, हे म्हणजे 5 वेळा. आलं ह्या पद्धतीनं. आता तुम्हाला दुसरी आणखी ट्रिक आपली काय सांगितलं होतं, छेद भागिले अंश गुणिले बेरीज आणि या कंसाला वजा 1. छेद किती आहे, 6 भागिले अंश किती आहे, 1, बेरीज किती आहे, 1 वजा 1, म्हणजे 6 1 6, 6 वजा 1 बरोबर उत्तर काय आलं, 5. उत्तर काय आलं, 5. पुढचा प्रश्न काय आहे, 1/4 मध्ये किती वेळा 1/4 मिळवल्यावर उत्तर 3 येईल. पहा 1/4 मध्ये किती वेळा 1/4 मिळविल्यास उत्तर 3 येईल. पहा आपण ट्रिकने करू. आता तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे पूर्ण. काय आहे ट्रिक याची, छेद भागिले अंश गुणिले बेरीज आणि वजा 1. सोडवा. छेद किती आहे, 4 भागिले अंश किती आहे, 1 गुणिले बेरीज किती आहे, 3, बेरीज किती आहे, 3 वजा 1, 4 त्रिकम 12, 12 वजा 1 म्हणजे 11 वेळा जर मिळविलं तर काय होईल, उत्तर 3 येईल. 1/4 मध्ये 1/4 11 वेळा मिळवले तर वरची बेरीज काय येईल, 12 येईल. आणि 4 ने भागल्याच्या नंतर 3 4 त्रिकम 12 3. आलं का लक्षात? काय अवघड आहे, काय होत्यात, काहीच अवघड नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, 4/5 मध्ये किती वेळा 2/5 मिळविल्यास उत्तर 4 येईल. पहा ही ट्रिक इथं कामाला येणार नाही, कारण की कसं आहे, दिलंय अपूर्णांक 4/5, त्याच्यामध्ये 2/5 किती वेळा मिळविल्यास म्हणते.
त्यामुळे आपल्याला काय या ठिकाणी ती ट्रिक कामाला येणार नाही. जर दिलेला आणि मिळवायचा अपूर्णांक जर समान असेल तर ती ट्रिक आपल्याला लागू पडते, अन्यथा नाही. मग इथं काय करावं लागेल, हे 4/5 अधिक 2/5, हे 2/5 x वेळा मिळवू, बरोबर 4. मग काय येईल इथं, 4 अधिक 2x, छेद समान आहे 5, बरोबर 4. हा 5 जो आहे तो तिकडे जाऊन काय होईल, गुणिले होईल. 4 अधिक 2x बरोबर 4 गुणिले 5. मग 4 अधिक 2x बरोबर 20 आणि 2x बरोबर 20, हे अधिक 4 होतं, पुढे जाऊन वजा 4 झालं. 2x बरोबर 16, x बरोबर 16/2, हे गुणिले 2 होतं, पुढे जाऊन भागिले झालं. बे 1 बे, बे 8 16, मग x बरोबर 8. म्हणजे 8 वेळा जर आपण त्याच्यामध्ये 4/5 मध्ये 8 वेळा 2/5 मिळवलं तर उत्तर काय येईल, 4 येईल. आलं का लक्षात? का अवघड आहे का ह्याच्यामध्ये? काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत हे. ट्रिक लक्षात असू द्या. चला, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. उद्याच्या दशकामध्ये आपण पुन्हा आणखी अपूर्णांकाचे शाब्दिक उदाहरण घेऊ. चला, या ठिकाणी थांबूया. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह दशकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू टुमॉरो, हॅव अ नाईस डे.